मंडळी नमस्कार। मंडळी 1 जूनला लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर लगेचच एक्झिट पोल सांगणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले। खरं म्हणजे जवळपास सगळ्याच एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांनी केंद्रात मोदी सरकार पुन्हा परत येणार असल्याचे अंदाज बांधले आहेत। मात्र खरं काय तर ते आपल्याला उद्या अर्थात 4 तारखेला कळणार आहे। पण या अंदाजात महाराष्ट्रातल्या लोकसभा जागेवर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असेही अंदाज वर्तवले गेलेत। गेल्या वेळेला महायुतीनं राज्यात स्पष्ट असं बहुमत घेतलं होतं। 48 पैकी 42 जागा त्यांना मिळाल्या होत्या। या वेळेला मात्र त्यांच्या जागा कमी होणार असून राज्यात जवळपास पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशा 4ही प्रदेशात महायुतीच्या जागा कमी होणार आहेत। तर त्याच्या उलट महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे अंदाज आता व्यक्त केले जात आहेत। लोकशाही श्री मीडिया, पुढारी आणि TV9 पोल स्ट्रॅट यांचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओत आपण मराठवाड्यातल्या सगळ्या 8 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभेपासून। छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे विरुद्ध विद्यमान खासदार MIMचे इम्तियाज जलील असा सामना झाला। TV9 पोल स्ट्रॅट, पुढारी आणि लोकशाही श्री मीडिया यांच्या अंदाजानुसार ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे इथून विजय होतील असा अंदाज व्यक्त केला आहे। खरं म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाल्यामुळे हिंदू मतात इथं विभागणी होऊन इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा निवडून येतील असं वाटलं होतं। मात्र चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने इथला स्पष्ट कौल गेल्याचं दिसतं आहे। मंडळी यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे अशी या रिंगणामध्ये होते। लोकशाही श्री मीडियाच्या अंदाजानुसार काँग्रेसचे कल्याण काळे विजय होतील, तर TV9 पोल स्ट्रेट आणि पुढारी यांच्या अंदाजानुसार रावसाहेब दानवे हेच पुन्हा एकदा निवडून येतील असा अंदाज वर्तवलाय। मंडळी यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे असा सामना झाला। या सामन्याची मोठी चर्चा ही राज्यभरात झाली। मराठा विरुद्ध OBC असा सामना झाला आणि या सामन्यात लोकशाही श्री मीडिया, पुढारी आणि TV9 पोल स्ट्रेट नुसार पंकजा मुंडे यांचा विजय होण्याचा अंदाज व्यक्त केला। मंडळी यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव असा सामना झाला। या सामन्यात TV9 पोल स्ट्रेट, पुढारी आणि लोकशाही श्री मीडियानं संजय जाधव हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला। खरं म्हणजे याही मतदारसंघात मराठा विरुद्ध OBC असं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे या लढतीनं चांगली चुरस निर्माण केली होती। त्यानंतर मंडळी आपण पाहणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे असा सामना झाला। आता इथला अंदाज हा लोकशाही श्री मीडियानं सुधाकर शृंगारे हे भाजपचे उमेदवार विजय होतील असं म्हटलंय, तर TV9 पोल स्ट्रेट आणि पुढारी या दोघांचा अंदाज हा काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे उमेदवार विजय होतील असा आहे। मंडळी यानंतर उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील असा सामना झाला आणि इथले अंदाज हे TV9 पोल स्ट्रॅट, पुढारी आणि लोकशाही श्री मीडियानं ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असं म्हटलंय। मंडळी यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण असा झाला। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं भाजपचे उमेदवार चिखलीकर सहज विजयी होतील असं सुरुवातीला वाटलं होतं। मात्र आता प्रत्यक्ष अंदाजानुसार लोकशाही श्री मीडियानं वसंतराव चव्हाण विजयी होतील असा अंदाज व्यक्त केलाय, तर TV9 पोल स्ट्रॅट आणि पुढारीनं चिखलीकर हेच विजयी होतील असे अंदाज व्यक्त केलेत। आणि मराठवाड्यातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ। इथं ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदेच्या सेनेचे बाबुराव कदम कोहळीकर असा सामना झाला। खरं तर दोन्ही सेनेनं दिलेले उमेदवार हे नवखे होते। हेमंत पाटील यांचं तिकीट कापून शिंदे यांच्या सेनेनं बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली होती, तर हेमंत पाटील शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरेंच्या सेनेनं ज्येष्ठ शिवसैनिक नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवार केलं होतं। आता तिन्ही पोलनुसार आता TV9 पोल स्ट्रेट, पुढारी आणि लोकशाही श्री मीडियाच्या वतीनं इथले अंदाज हे नागेश पाटील आष्टीकर यांच्या पारड्यात जाताना दिसत आहेत। तर एकूणच या अंदाजामध्ये मराठवाड्यामध्ये ठाकरेंची सेना 4 जागांवर विजय होताना दिसते, तर काँग्रेस 2 जागांवर म्हणजेच महाविकास आघाडी एकूण 6 जागा विजय होतील असा अंदाज आहे। तर महायुती म्हणून भाजप 2 जागांवर विजय होईल असे अंदाज मानलेले आहेत। मंडळी हे जरी अंदाज असले तरी 4 जूनला अर्थात उद्या प्रत्यक्ष मतमोजणी होईल। आता हे खरे अंदाज ठरतात की मतमोजणीत काही वेगळं चित्र पाहायला मिळतं हे आपल्याला लवकरच कळणार आहे। मात्र या अंदाजावरून तरी मराठवाड्यात महाविकास आघाडी सरस असल्याचं दिसतंय।